बहुचर्चित असणारं जनसुरक्षा विधेयक काल विधानसभेमध्ये आवाजी मतदानानं बहुमतात मंजूर झाल्याचं पाहायला मिळालं. आज विधान परिषदेमध्ये सुद्धा या विधेयकावर चर्चा जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. साधारणतः 32 मिनिटं 18 सेकंद राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भाषण करत केंद्र सरकारने आम्हाला अशा पद्धतीचा कायदा करण्यासाठी सुचवलं होतं. ओडिशा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये अगोदरपासूनच हा कायदा आहे. UAPA च्या धर्तीवर आपण हा कायदा करतोय असं म्हटलंय. या कायद्याच्या अनुषंगाने किंवा या विधेयकाच्या अनुषंगाने विविध चर्चा ज्या आहेत त्या उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर कुमार सप्तर्षी आहेत. त्यांच्याशी आपण थेट या विधेयकाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. दादा, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. धन्यवाद. आणि जी चर्चा खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून या जनसुरक्षा विधेयकाची होती, ते विधेयक काल विधानसभेत तर मंजूर झालं. विधान परिषदेमध्ये त्या विधेयकाच्या अनुषंगाने जी आहे ती चर्चा सुरू होताना पाहायला मिळते. आणि खरं तर शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी आपण हे विधेयक आणतोय असं राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते काल म्हणताना पाहायला मिळाले. ह्या विधेयकाला सर्व विरोधी पक्षांनी एवढंच नव्हे तर जनतेने विरोध करायला पाहिजे असं आहे. कारण एकदा आपल्याकडे मिसाबंदी झाली होती, म्हणजे कोर्टात जाता येत नाही आणि राजकीय लोकांना आपण न्यायपालिकेचा अधिकार देतो. म्हणजे हे जे सेपरेशन केलेले संविधानानं की न्यायपालिका आणि कार्यपालिका वेगळी, तर कार्यपालिकेला म्हणजे सत्ताधारी पक्षाला असं वाटलं की हा मनुष्य आपल्याला अडचणीचा आहे, आपली मतं कमी करतोय, जनमत आपल्या विरुद्ध होत आहे, तर म्हणजेच सत्य बोलणारे जे लोक असतात त्या सगळ्यांना नक्षलवादी ठरवण्याचा फार मोठा डाव आहे. कारण मग कोर्ट का नको असा प्रश्न आहे. तर आणि ते अर्बन नक्षलवादी हा शब्दसुद्धा यांनी काढलेला आहे. तर हिंदुत्ववाद हा ब्राह्मणिझमचाच भाग आहे असं मी मानतो. आम्ही सगळे सहकारी पण तसंच मानतो. आणि ब्राह्मणिझमचं एक वैशिष्ट्य आहे की इतरांना बदनाम करण्याकरता नवे शब्द निर्माण करणे आणि स्वतःचं महानपण नसलेलं दाखवण्याकरता ढोंगी काही शब्द निर्माण करणे. शब्दावर यांचं फार नियंत्रण असतं. म्हणजे आता साधी युती नसते, हे महायुती सरकार असतं. कुंभमेळा नसतो, साधा महाकुंभमेळा असतो. तर स्वतःला चांगले शब्द आणि दुसऱ्या सत्यवादी लोकांना मात्र अर्बन नक्सलाइट म्हणायचं. आज जे प्रचलित कायदे आहेत त्याच्यामध्ये जर कोणी हिंसाचार केला तर हिंसाचाराच्या कायद्याखाली पकडण्याला इंडियन पेनल कोड समर्थ आहे. असं असताना हा कायदा काय? तर आम्हाला वाटले म्हणून आम्ही याला पकडले आणि याचं कुठेही शहानिशा करायची जागा शिल्लक ठेवणार नाही असा याचा गाभा आहे. तर म्हणून याचा निषेधच केला पाहिजे, तीव्र निषेध केला पाहिजे. आणि हे सरकार एकूण फॅसिस्ट टेंडन्सीचं आहे, मोदी सरकार, शहा सरकार. आणि ते बरोबर फडणवीसांच्या बोलण्यामध्ये काल आलेलं आहे की आम्हाला केंद्र सरकारने सांगितलं आणि जिथे जिथे भाजपची राज्य आहेत तिथे असे कायदे करायचे. तर हे डबल इंजिन सरकार, लोकांना फार डबल इंजिन सांगतात ना, तर हे डबल इंजिन सरकार म्हणजे महाराष्ट्राला वाटलं नाही तरी केंद्राला वाटलं. म्हणून सगळीकडे फॅसिझम कसा आणायचा, तर आधी भाजपचं राज्य ते मोडून तोडून केलेलं, यांना बहुमत नाही, हे कृत्रिम बहुमत आहे. दुसऱ्याचे आमदार पळवून त्यांना धाक दाखवून ईडी, इन्कम टॅक्स आणि पैसे देऊन लालूच दाखवून आणि त्याच्यातून निर्माण झालेलं सरकार ह्या आता जनतेच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार. आणि हाच प्रश्न आणीबाणीमध्ये आला होता. आणि जनता पक्षानं जी अमेंडमेंट केली, इंदिरा गांधीनं त्यावेळेला असं केलं होतं की इंटरनल आणि एक्सटर्नल धोका टू स्टेट असं जर असेल तर आणीबाणी लावता येते, म्हणजे मूलभूत हक्क रद्द करतायत. पण ते कशासाठी? वॉर करताय. म्हणून आम्ही नंतर रिअमेंडमेंट केली. त्यावेळेला हे लोक आमच्या बरोबरच होते ना, जनता पक्षाच्या पोटात होते ना. तर त्यावेळेला इंदिरा गांधींचं जे इंटरनल आणि एक्सटर्नल असं होतं त्या घटना दुरुस्ती केली आम्ही आणि इंटरनल थ्रेट काढून टाकलेलं आहे. कारण कुठलाही शासनावर बसलेला सत्ताधीश असतो त्याला रोजच इंटरनल थ्रेट असते ना, त्याचं बहुमत जाईल म्हणून. तर इंटरनल थ्रेटवर आणीबाणी लावता येत नाही, मूलभूत हक्क रद्द करता येत नाही. इथे जर संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आहे ते वेगवेगळ्या
बुरख्याखाली काढून घ्यायचे, असा हा फॅसिझमचा डाव आहे. कारण आता काय युद्ध असेल तेव्हाच फक्त इमर्जन्सी लावताय. म्हणून गनिमी काव्यानं लपून छपून अशी ही आणीबाणी लावण्याचा प्रकार आहे. आम्हाला जे पसंत नाही त्यांना आम्ही पकडणार. आता जर खरं पाहिलं तर जे व्हायलन्सला प्रवृत्त करतात, तर व्हायलन्स होण्याच्या आधी द्वेष केला जातो. तर जे हिंदू मुसलमान द्वेष करतात, भिड्यांसारखे सांगलीचे किंवा अन्य काही लोक, बजरंग दल, ते काय सकल हिंदू वगैरे, त्यांचं कामच आहे की फक्त समाजात द्वेष पसरवणे, दुसरं काही काम करत. त्यांना खरं तुरुंगात घालायला पाहिजे की ज्याच्यातून व्हायलन्स होणार आहे. पण आता हे काय करणार, कामगार संघटना, लोकांना त्यांचे हक्क सांगणारे किंवा संविधान सांगणारे, त्यांना कारण भारतामध्ये पूर्वी ब्रॅह्मनिझमच्या काळामध्ये उतरंडीनं लोकांचे हक्क काढूनच घेतलेत ना, आणि त्याच्यातून शेवटी आजपर्यंत निर्माण झाली की हक्कहीन गुलाम. त्याला किती श्रमाचा मोबदला द्यायचा हे सुद्धा श्रमिकाच्या हातात नाही, असा ब्रॅह्मनिझम होता. त्याच्यामधून ही घटना आली, म्हणजे आपण प्रगती केली, सगळे भारतीय नागरिक हे आहेत, समान आहेत, आणि जो गुन्हा केला त्याला सर्वांना समान सजा आहे. ते एका बाजूला आमदार मारामाऱ्या करतो कॅन्टीनमध्ये, ते टी व्हीवर दिसतं, तो अर्बन नक्षल नाही. अर्बन नक्षल हिंदू मुसलमानाच्याबद्दल राणे बोलतात आणि त्याच्यातून नक्कीच व्हायलन्स निर्माण होणार, त्याला नाही. नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक दर्गा ताब्यात घेऊन त्याचं मंदिर करायचा कार्यक्रम करणारा संग्राम जगताप आणि त्याचे लोक, त्यांचे मोठमोठे मोर्चे निघणार, आणि त्यांना मात्र तिथे मुसलमान सोडत आहेत त्या राहुरी तालुक्यात ज्या गावात ते हिंदू मुसलमान ऐक्य होतं, त्यांना हा कायदा लागू नाही. कायदा फक्त यांच्या फॅसिझमला विरोध करणाऱ्या लोकांना आहे. आणि हे जंगलात राहणारे ते नक्षलवादी हे बदलून यांनी अर्बन का आणला, हा शब्द भीमा कोरेगावच्या प्रश्नापासून, एल्गार परिषदेपासून, आणि तो कॉईन केलेला आहे फडणीसवानी, त्यांचा फार आवडता शब्द आहे. हा त्यांनी कधी केलेला आहे, ज्यावेळेला नक्षलवादी चळवळीला आम्ही उत्तर देऊ ते देता आलं नाही, नक्षलवाद्यांनी जे प्रश्न उभे केले ते आदिवासींचे प्रश्न सोडवता आले नाही, म्हणून त्यांनी जंगल डोंगर कपाऱ्यातून जिथे पिढ्यानपिढ्या राहणारे आदिवासी त्यांना हकलण्याकरता कंपन्या आणल्या आहेत, आणि त्यांना खनिजाकरता ते टेकडे देऊन टाकले आहेत. म्हणजे ते जंगल आणि आदिवासींचं जीवन हे सगळ्याचीच कटाई करतायत. आणि ते झाकण्याकरता हे सांगितलं आहे की आता जंगलातून पळाले आणि अर्बन एरियामध्ये जाऊन नक्षलवादी आपलं काम करतायत. आणि कुठले नक्षलवादी, कोण नक्षलवादी हे ठरवणार फडणवीस, की जे ताबडतोब भिड्यांना हे की काहीच त्यांचा गुन्हा नाही अशी क्लीन चिट द्यायला तयार असतात. हिंदुत्ववादी संघटना, खरं हिंदुत्ववाद हाच नक्षलवाद आहे, म्हणजे व्हायलन्सच्या दृष्टिकोनातून. नक्षलवादाच्या बाकी डायमेन्शन नाही म्हणत मी. आणि टेररिस्ट म्हणलं तर पहिला टेररिस्ट नथुराम गोडसेच आहे, आणि तो पुण्यातच आहे. तर अर्बन नक्षलाईट म्हणताना उदाहरण घ्यायचं झालं तर नथुराम गोडसेपासून घ्यायला पाहिजे. आता इथला अनुभव आम्ही सांगतो, ते संस्थेला ठरवणार. इथे चंद्रकांत पाटील मिनिस्टर आणि त्या पोरकट त्या बाई आहेत खासदार झालेल्या मेधा कुलकर्णी, यांच्या चिमटीत आमचं गांधी भवन आहे, आणि ते रोज त्रास देतात. म्हणजे त्यांचे जे वाह्यात आणि सुटलेले लोक आहेत, जे सारखं मेसेज पसरवत असतात की मुसलमानांच्याकडे मटण घेऊ नका कोथरूडमध्ये, आणि ते लोक आमच्या मागे लागलेत की आमचं एक भजन असतं गांधींचं, ते लावू नका. ते आहे ईश्वराला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान. सबको सन्मती म्हणलं की ब्राह्मनिझम भडकतो, कारण त्याची मोनोपोली फक्त ब्राह्मणांकडे आहे, आणि बाकीच्यांना हक्क नाही, अक्कल नाही. हक्क का नाही तर त्यांना अक्कलच नाही. अक्कल कोणाकडे ते यांच्याकडेच आहे, म्हणून सर्व हक्क कोणते यांच्याकडे. असा जो समाज हे बघतात, त्याच्यामध्ये आम्हाला गांधी भवनलाही त्रास देतात ना. मध्येच येऊन त्यांनी बुलडोझरने आमची घरं पाडली. तर आता गांधींनाच नक्षलवादी बनवण्याचा यांचा डाव, याच्या पुढचं सांगतो. त्याशिवाय यांचा फॅसिझम पूर्ण होत नाही, ब्राह्मनिझम पूर्ण होत नाही.
हा फॅसिझम 70% किंवा 60% ब्राह्मणांचं जुनं आहे सर्व, पुराणं वगैरे, खोट्या कथा सांगणं, दंतकथा सांगणं, आणि 40% भांडवलशाही आहे त्याच्यात. भांडवलदारांना सगळं द्यायचं आणि त्यांच्याकडनं यांना पाहिजे तेवढे पैसे घ्यायचे, यांच्या ऑफिसेस, यांच्या जागा घेणं वगैरे, प्रचंड पैशाचं. गणपतीला मोठा पैसा इथं देण्यात आला पुण्यामध्ये यावेळेला. लोकवर्गणीतून गणपती उत्सव झालाच नाही. किंवा ढोल ताशे असतील, सगळ्यांना हे देतात. तर ते पैसे मिळवायचे, लोकांकडनं काढायचे, ही भांडवलशाही. आणि ह्या दोघांना जे जे अडचणीचे येतील, भांडवलदारांना आणि अभिव्यक्तीमध्ये, की हे सत्य आम्ही सांगतो असं जर कोणी म्हणलं तर त्याचा लगेच गळा घोटला जातो. ते मुळामध्ये संविधान याच्या विरोधात आहे, पूर्णपणे विरोधात. हे न्यायपालिकेमध्ये टिकणार नाही हा कायदा. कोणी जर पिटिशन केला तर त्याला अजिबात इथे टिकणार नाही, नंबर 1. आणि नंबर 2, हा यांना लोकांना घाबरण्याकरता वापर. जसं मिसाबंदी आमच्या काळात लागली होती, आता ते मिसाबंदी फक्त RSSच्या लोकांना 40,000 पेन्शन देत आहेत भाजपच्या राज्यांमध्ये, महाराष्ट्रातसुद्धा. आम्ही लोक घेत नाही. आम्ही म्हणतो आम्ही आणीबाणी उठवण्याकरता गेलो, ते काही स्वातंत्र्य लढा नव्हता. तो मिळालेल्या स्वातंत्र्यामधला एक जे व्हेरिएशन होतं ते काढण्याकरता आम्ही होतो. तर स्वातंत्र्य लढ्याच्या इतका पवित्र लढा याला कसा मानायचा, म्हणून आम्ही घेत नाही. पण RSSच्या लोकांची सोय करून टाकली त्यांनी. रासव संघाचे सगळेजण मस्तपैकी 20-25,000 आणि ते मेल्यावर त्याच्या बायकोला नेहमी वगैरे, असं पिढ्यानपिढ्या खात राहणार आहेत. तर ते एका बाजूला चित्र आहे. आणि दुसऱ्या बाजूला लोकांना भीती दाखवणं. त्या मिसाच्या दुसऱ्या स्टेजमध्ये पहिले 2-3 महिने शिस्त लागली लोकांना, क्यू वगैरे लावायला लागले. भ्रष्टाचारी थोडं घाबरत होते भ्रष्टाचार करायला. पण नंतर मात्र मिसा हाच भ्रष्टाचाराचा बेस झाला. आणि कोणालाही बोलवलं पोलीस म्हणायचा, किंवा दुसरा कोणी सत्तेशी संबंधित असताना माणूस म्हणायचा, भर दो मेरा खिस्सा नाही तो है तुमको मिसा. तर तसंच ह्या सुरक्षा कायद्याचं होणार आहे. बघू का तुझ्याकडे, टाकू का तुला सुरक्षा. फडणवीस आमचे खास आहेत, मी BJPत आहे, मी BJPचा तळी उचलणारा एकनाथ शिंदेच्या याच्यात आहे, मी अजितदादाच्या पक्षात आहे, तुला तुरुंगात टाकू शकतो. तर कारण याच्यात कोर्ट नाही, त्यामुळे छाननी नाही, सत्य बाहेर येण्याची शक्यताच नाही, क्रॉस एक्झाम घ्यायचीच नाही. तर अशा याच्यामध्ये एक फॅसिझमला संबंध एक असत्याचं आणि भयाचं वातावरण लागतं. ते वातावरण निर्माण करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न अत्यंत निंदनीय आहे. पण त्यांनी लक्षात ठेवावं की आणीबाणीच्या विरुद्ध लढलेले आम्ही लोक आहोत. आम्हाला पोलीस कधी कधी गुन्हेगाराला पकडायला श्वान पथक वापरतात, कारण त्यांना चोर दिसत नाही, पण श्वानांना त्याचा वास येतो. त्यापैकीचे आम्ही आहोत. म्हणजे त्यांच्यात रिटर्न नक्षलवादीच आहोत. तर होय, आम्ही आहोत, तुमच्या शब्दात नक्षलवादी, पण आम्ही श्वान पथक आहोत. आम्हाला हुकुमशाहीचा वास आधी येतो, फॅसिझमचा वास आधी येतो, ब्राह्मणिझम परत आणायचा वास आधी येतो. तर आम्ही आधी याच्या विरुद्ध बोंब मारत राहणार, कारण बोंब हे फार मोठं जबरदस्त हत्यार आहे. ते पिस्तुलापेक्षा, बॉम्बपेक्षाही मोठं हत्यार आहे. तर आम्ही बोंब मारत राहणार याच्यावर. हे विधेयक ज्यावेळी विधानसभेमध्ये मंजूर झालं त्यावेळी एक सूर असा उमटायला लागला. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री असणाऱ्या अमित शहांनी असं विधान केलं होतं की 72% नक्षलग्रस्त एरियामध्ये आम्ही नक्षलवाद्यांना व नक्षलवादी जे आहेत ते कमी करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. असं असताना आता महाराष्ट्रात हा कायदा येत असताना आता त्याची गरज काय, असा एक सूर सुद्धा उमटताना पाहायला मिळतो. नाही, त्याचा आर्ग्युमेंट असा आहे की आम्ही जंगलातला आणि डोंगरातला अवघड जागी जिथं रस्ते वगैरे नाही अशा ठिकाणचा नक्षलवाद्यांना मारून टाकलेलं आहे. खरं ते नाही आहे. असं कोणी मारून तर लोक पळूनही जाऊ शकतात, गनिमी लढू शकतात. खरं असं आहे की मल्टीनॅशनलला खनिजाकरता नक्षलवादी जिथं राहायचे, अबूज माड म्हणून आहे आपला गडचिरोली जिल्हा, हा जवळजवळ मल्टीनॅशनलला खनिजाकरता देऊन टाकले. आणि उत्खननच करायचं म्हणजे तिथे पर्यावरणाचा नाश, जंगलाचा नाश, निसर्गाचा नाश करायचा. आणि ते पाप झाकण्याकरता, आणि त्याच्यातून आम्ही नक्षलवाद संपवला असं स्वतःला सर्टिफिकेट घ्यायचे.
तर तो आता अर्बनमध्ये शिरला आहे. म्हणजे नक्षलवाद नावाचा विचार मरत नाही. तुम्ही जंगलातून माणसं मारली तरी तो विचार शिल्लक राहतो. तर मग आजच्या त्यांच्या व्याख्येमध्ये आमचं हे गांधी भवन आहे. ह्या गांधी भवनचं ध्येय आहे की गांधींच्या हत्येचं सूड घ्यायचा नाही, कारण ती परत हिंसा होईल. पण आणि जवाहरलाल नेहरू, पटेल, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, राजेंद्र बाबू ह्या सगळ्यांनी मिळून ही संस्था तयार केली. आणि त्यांनी असं म्हणलं की आम्ही गांधीजींना त्यांचं विचार, त्यांचं चैतन्य म्हणजे त्यांचं स्पिरिट जागं ठेवू. तर आता आम्ही जर स्पिरिट जागं ठेवायचं असेल आणि आम्ही जर सच्चे गांधीवादी असो तर आम्हाला अन्यायाविरुद्ध बोलायला पाहिजे. आणि अन्यायाविरुद्ध बोललं की ते गांधी संस्था ही नक्षलवादी असं म्हणणार. मी त्या दिवसाची वाट पाहतो, म्हणजे फॅसिझमची प्रक्रिया पूर्ण होते का नाही ते कळेल. ज्या दिवशी गांधीवाद्यांना, गांधी संस्थांना हे नक्षलवादी ठरवते, आता त्यांच्या जमिनीवर यांचा डोळा आहे फक्त, पण त्यांनाच नक्षलवादी ठरवतील, गांधी विचारालाच नक्षलवादी विचार ठरवतील, त्या दिवशी फॅसिझमची प्रक्रिया पूर्ण होते. म्हणजे मग पुढचे जे लोक असतील की जे हिंसेवर विश्वास ठेवतात ते लोक यांच्याशी त्या पद्धतीनं लढतील. कारण यांचं जे वागणं आहे त्याला उत्तर बाकीच्यांचे काय हात बांधलेले आहेत काय, ते लढणारच. आम्ही लोक संविधान स्वातंत्र्य संग्रामातून तयार झालो. गांधी स्वातंत्र्य संग्रामाचे नेते होते. बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही मानतो. आणि स्वातंत्र्य संग्रामात जी मूल्य वर आली त्यात गेलं मूल्य ब्राह्मणिझमचं आणि अस्पृश्यता ज्याच्यात निर्माण झाली त्याचं. आणि मग जे संविधानात आलेलं आहे त्यामुळे आम्हाला हिंसा करायची गरजच वाटत नाही. पण हे असं लोटतायत, कॉर्नर करतायत लोकांना, तर सगळेच लोक काही गांधीवादी नसतात. ते संयमात कसे राहतील? ते अन्याय झाला तर आपापले लढतील आणि जेलमध्ये भरू. तर बघूयात ना यांची किती ताकद आहे. फॅसिझमला उत्तर विधानसभेत नसतं. इलेक्ट्रल पॉलिटिक्समधून यांना कोणी घालू शकणार, कारण इलेक्ट्रल पॉलिटिक्स बाय इटसेल्फ हे दुधाचं दही झालेलं आहे. त्या दह्याचं दूध होत नाही. तिथे तुम्ही गुंड असलात, तुमच्या मागे जातीवादी शक्ती असल्या आणि तुमच्याकडे अमाप पैसा असला तरच आता तो विधानसभेमध्ये प्रवेश करू शकतो, अशी परिस्थिती. पण रस्ता मोकळा आहे ना, आणि रस्ता हाच पवित्र असतो फॅसिझममध्ये. मंदिरं पवित्र नसतात, बाकी कुठली स्थळं पवित्र नसतात, रस्ता हाच पवित्र असतो. मग लोक रस्त्यावर येतात. आणि नुकतंच घडलेलं प्रकरण आहे की हिंदी सक्ती करायची म्हटलं नाही, विधानसभेला किंवा विरोधी पक्षांच्या ताकदीला, त्यांच्या बोलण्याला काही किंमत नसल्याने त्याच्यावरनं सरकार सुधारलं नाही. पण जेव्हा रस्त्यावर लोक आले, म्हणजे जनमत फिरतं, रस्ता म्हणजे जनमत तयार होण्याची जागा, जिथे जनमत फिरतं तिथं सरकार येतं. तर या कायद्याला सुद्धा लोकांना रस्त्यावरच उतरावं लागेल आणि हा कायदा जाईल असं मला वाटतं. यामध्ये अजून एक विषय असा आहे की सरकार उच्च न्यायालयाच्या समकक्ष 3 अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहे आणि ते अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतर संघटनांवर बंदी घालण्याचा विषय जो आहे तो येणार आहे. आणि ज्या संघटनांवर बंदी घातली जाईल त्या संघटनांची बँक खाती सुद्धा गोठवली जाणार आहेत. ह्या सरकारची कार्यक्षमताच मुळामध्ये निपक्षपाती नाही. मोदी आल्यापासून निपक्षपातीपणा अशी गोष्ट कुठे नाही. कारण खून करणारी माणसं देशाचे गृहमंत्री होतात ज्यांच्यावर खुनाचे आरोप, आणि ते सुटू शकतात आणि न्यायाधीशाचा खून पडतो, अशी अवस्था आहे. तर न्यायपालिकेला कसं वाकवायचं किंवा त्यांच्यावर कसा हल्ला करायचा याच्यामधले फॅसिस्ट लोक नेहमी जगभरचा इतिहास पाहिला तर हे त्याच्यामध्ये अत्यंत माहीर आणि तज्ज्ञ असतात. त्यामुळं न्यायाधीश नियुक्ती हेच करणार आहेत ना. ती असं जर झालं की सुप्रीम कोर्टाने हे न्यायाधीश नेमायचे आणि रिपोर्ट करायचा सुप्रीम कोर्टाला, तर काहीतरी आपल्याला म्हणता येईल की ज्युडिशरी जी काय शिल्लक आहे त्याच्यामधले निपक्षपाती न्यायाधीश घेतले. आता जर फडणवीसच करणार असतील तर पहिल्यांदा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी म्हणून जे आहे तिथं सर्व RSSच्या लोकांच्या फाईल्स आहेत, म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या, आणि त्या पाहूनच गव्हर्नर करतात. मग गव्हर्नर हा निपक्षपाती पाहिजे, पण एकही निपक्षपाती मिळाला नाही.
तर हे 3 न्यायाधीश जे नियुक्त केले जाणार ते भाजपच्या ट्रेनिंगमधले असणार, म्हणजे RSS मधले ट्रेनिंग झालेले असणार, याच्याबद्दल शंका देखील घ्यायचं कारण नाही. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आहे ठाणे जिल्ह्यात, तर तिथून ओके येणार ते होणार, तेच कुलगुरू होतात, तेच राज्यपाल होतात, तर न्यायाधीश असं कोण वेगळे स्वतंत्र विचाराचे लोक असतात. निश्चितच. खरं तर या विधेयकाच्या अनुषंगाने ज्यावेळी चर्चा होत होती त्यावेळी या विधेयकाला मोठा विरोध होईल असं वाटत असताना काल केवळ विनोद डिकोले जे डहाणूचे आमदार आहेत त्यांनी फार आक्रमक भाषण या सगळ्यावर केलं. बाकी आमदारांनी भाषण केलं, मात्र बहुमताच्या आधारावरच हे विधेयक जे आहे तिथे विधानसभेमध्ये पारित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. याचं उत्तर मी आधीच्या निवेदनात दिलं आहे की इलेक्ट्रॉल पॉलिटिक्सच दुधाचं दही झालेलं आहे. तिथंच पैशाच्या रुबाबातून माणसं आलेत, मॅनिप्युलेशनमधून न्यायपालिकेला मॅनिप्युलेट करून सभापती ताब्यात घेऊन हे सरकार आहे. लोकांची पक्षांची चिन्ह काढली गेली, झेंडे काढले गेले, हे आपल्या डोळ्यासमोर इतिहास आहे ना महाराष्ट्रात. याच्यामध्ये हे फार तज्ज्ञ लोक आहेत. तर त्यामुळे मग CPM सारखी जी पार्टी आहे की जिला आता आणखीन काही त्रास देतील असं नाही, ते बोलू शकले. बाकीचे भीतभीतच बोलतात. आणि दुसरं एक असाही भाग आहे, काय विधानसभेत बोलून फरक पडणार आहे, आपण रस्त्यावर जेव्हा येईल त्यावेळेला जाऊ असं आहे ना. कारण हिंदी सक्तीला विधानसभा नाही रोखू शकली. विधानसभेला रस्त्यावर आले ज्यावेळेला त्यावेळेला तो कायदा त्यांनी मागितला. हाही कायदा मागे घेते ना लोक रस्त्यावर आले. कदाचित संसदीय राजकारणातून आलेले ऑगस्ट बॉडी ज्याला म्हणतात विधानसभा, त्याच्यात मी पण होतो एकेकाळी, तर त्या पवित्र सभागृहामध्ये ते वान झालंय. तिथं बसणाऱ्या लोकांनाच त्याची जाणीव असेल. पण मग काय बोलून करायचं आहे, मग बघू रस्त्यावर कोणी लोक आले तर आपण त्यांना पाठिंबा देऊ, असाही विचार असेल, प्रॅक्टिकल व्यावहारिक विचार. खरं तर हे विधेयक ज्यावेळी डिसेंबर 2024लाच मांडलं जाणार होतं, मात्र त्यावेळी विरोध झाला किंवा आपण याची संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवू असं म्हटले गेले. चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली ती समिती गठीत झाली. सर्वपक्षीय 25 नेते त्या समितीमध्ये होते. पूर्वीचं जे जुनं विधेयक होतं त्याच्यामध्ये व्यक्ती असा उल्लेख होता, केवळ तो व्यक्ती उल्लेख काढून आता संस्था असा उल्लेख जो आहे तो देखील या विधेयकाच्या अनुषंगाने जो आहे तो करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हा दहचा मा करण्याचं जे आपल्या पेशवाईच्या इतिहासात महत्त्वाचं आहे तसं आहे. व्यक्ती नाही केली पण त्या संस्थेला म्हणायचं, त्याचा तो चेअरमन असतो, त्या व्यक्तीवर डोळा असतो, मग त्या संस्थेला खेचायचं, असं करता येतं ना. व्यक्ती संस्था व्यक्ती हे दहचा मा आहे. धरावे का मारावे असं सहज होऊ शकतं. त्यात काय विशेष बदल केला आहे त्याने, मूलभूत बदल झाला आहे, मनोवृत्तीत बदल झाला आहे, मांडणीत बदल केला आहे, असं काही दिसत नाही. मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही या विधेयकाच्या अनुषंगाने टॉप न्यूज मराठीशी इतक्या विस्तृत पद्धतीने बोललात. पुन्हा एकदा टॉप न्यूज मराठीच्या आम्ही काँग्रेसचे असो, भाजपचे असो, कोणाच्याही हुकुमशाही विरोधात कायम विरोधी आहोत, तर यांच्यात तर नक्कीच आहोत. निश्चितच. तर जनसुरक्षा विधेयक जे काल विधानसभेमध्ये पारित झालं, विधान परिषदेमध्ये देखील या विधेयकाच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे. याच विधेयकाच्या अनुषंगाने आपण माजी आमदार डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्याशी चर्चा केली आणि हे विधेयक हे संविधान विरोधी असून जनतेनेच आता रस्त्यावर उतरून या विधेयकाला विरोध केला पाहिजे, अशी स्पष्ट आणि परखड भूमिका डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी मांडल्याचं पाहायला मिळालं. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.